हॅलो एव्हरीवन. तर आज आपण पाहत आहोत सिमिलर फिगर, सारखी आकृती ओळखणे. यातला या चॅप्टर मधला दुसऱ्या चॅप्टर मधला शेवटचा भाग, नवोदय बुद्धिमत्ता चाचणी. यातला दुसरा चॅप्टर सिमिलर फिगर ओळखणे, सारखी आकृती ओळखणे. यातला हा शेवटचा पार्ट. 51 ते 60 प्रश्न पाहतोय आपण. नेहमीप्रमाणे आपण पाहत आहोत. एलिमिनेशन मेथडने जायचं आपल्याला. पाहून घ्या. ह्या प्रत्येक आकृतीमध्ये, प्रश्नाकृतीमध्ये चौकोन, चौकोन, वर्तुळ, त्याच्यामध्येच हे डॉट्स 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 डॉट 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 यांची पोझिशन पाहिली तर इथं डॉट नाही, म्हणजे बी रॉंग. सी कडे वळूया. सी मध्ये आतमध्ये असा डॉट आहे, तो प्रश्नाकृतीत नाही, सी रॉंग. डी मध्ये पाहायला गेलं तर हा पार्ट पहा, हा प्रश्नाकृतीतला, इथे अशी रेघ नाही, म्हणजे डी ऑल्सो रॉंग. आन्सर इज ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52. यामध्ये पहा प्रश्नाकृती. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नाकृती सारखी आकृती पाहायची आपल्याला. इथे जसा त्रिकोण कंप्लीट आहे, इथं नाही, इथं अशा रेष नाही, म्हणजे ए रॉंग. बी मध्ये हा पार्ट असा आहे, इथं बी मध्ये नाही, बी ऑल्सो रॉंग. सी आणि डी, सी इज राईट. डी मध्ये हे त्रिकोण उलट्या दिशेने दाखवले डोळ्यांच्या ठिकाणचे, दिस म्हणजे डी ऑल्सो रॉंग. आन्सर इज सी. क्वेश्चन नंबर 53. इथे एलिमिनेशन मेथडची आवश्यकता पडत नाही. पहा 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5, ए इज राईट. अशा पोझिशन मध्ये कुठेही उजव्या साईडचा वर्तुळ, वरच्या बाजूचा चौरस नाही, इथं नाही, इथे नाही आणि इथे नाही. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 54. 54 मध्ये पुन्हा आणखी खूप सोपा आहे. प्रश्नाकृतीमधला हा शेवटचा जर तुम्ही रेषा पाहिली, दोन्ही बाजूंनी बाणाचे टोक आहे. इथे पण बाणाचं टोक आहे आणि इथे पण आहे. इथं फक्त आणि फक्त डी मध्ये आहे, डी इज राईट. बाकी इथे, इथे आणि इथे वर्तुळ आहेत, शेडेड वर्तुळ रंगवलेले, म्हणजे आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 55. डायरेक्ट ओळखू येते आपल्याला. हे जे छोटे छोटे पान आहेत इथे प्रश्नाकृतीत, ते फक्त आणि फक्त बी मध्ये आहेत. पहा, आन्सर इज बी. 1-2 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे आपलं. 56. इथला पार्ट असा नाहीये जोडलेला, सी रॉंग. ए आणि बी पाहू. इथं असं आहे, ते इकडे नाही, ए ऑल्सो रॉंग. बी राईट असणार. आणि डी मध्ये पाहिलं हे पहा, असे मोठमोठाले वर हे आयत इथं नाही, म्हणजे आन्सर डी इज ऑल्सो रॉंग. आन्सर इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 57. 57 मध्ये हा जर उलटा चाप पाहिला, ए
बी आणि डी मध्ये आहे, इथे नाही. सी इज रॉंग. हा 6 जर पाहिला उलटा, ए मध्ये आहे, डी मध्ये पण आहे, मात्र बी मध्ये नाही. हा राहिलं 5. बी आणि सी तर रॉंग झाली. 5 पहा, याची पोझिशन ही अशी आहे, हे नाही, ए रॉंग. आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 58 सॉरी. 58 मध्ये जर पाहिलं, प्रश्नाकृतीमध्ये प्लस प्लस मल्टिप्लिकेशन इथे नाही, ए इज रॉंग. इथे प्लस प्लस स्टार्ट मल्टिप्लिकेशन आहे, सी इज रॉंग. बरोबर आहे, प्लस प्लस मल्टिप्लिकेशन बी आणि डी मध्ये. पण नेक्स्ट वर्ड पाहू ही आपण. मल्टिप्लिकेशन प्लस इथं नाही, इथं आहे मल्टिप्लिकेशन पण इथं नाही, म्हणजे डी इज राईट आन्सर, डी इज रॉंग. क्वेश्चन नंबर 59. सरळ सरळ हे बाहेर आकृत्या जर पाहिल्या तर पहा, इथे इथे आणि ह्या फक्त आणि फक्त सी मध्ये सारखे आहेत. आन्सर इज सी. ए बी आणि डी इज रॉंग. लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न आजचा. सर्व काही चौरस आणि त्यातले छोटे छोटे चौरस सर्व काही प्रश्नाकृती सारखेच आहेत सगळ्या आकृत्यांमध्ये. मात्र चौरसामधले हे बाणाचे टोक, एरोज, बाहेरच्या दिशेने आहेत. 4ही बाहेरच्या दिशेने आहेत. फक्त आणि फक्त इथं बघा, हे बाहेरच्या दिशेने नाही, आतल्या दिशेने गेला. हे 3ही जरी असले तरी म्हणजे ए रॉंग. हे 3 जरी बाहेर असले तरी हा मात्र नाही, बी रॉंग. हे 2 असले बाहेर तरी हे 2 मात्र आत आहेत, सी ऑल्सो रॉंग. आन्सर इज डी. एलिमिनेशन मेथड इथं आपण वापरलेली आहे. अशा पद्धतीने आपण चॅप्टर 2 इथे कंप्लीट करत आहोत. सी यू इन लेटर चॅप्टर. थँक यू.